शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आतापर्यंत 7 हप्ते देण्यात आले आहेत आणि 8वा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती येणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून वेळोवेळी हा हप्ता देण्यात आला, पण या 8व्या हप्त्यासाठी अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावरती 8वा हप्ता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा देण्यात आलेला नाही। आपण पाहायला सुरुवात केलेली आहे योजनाखोर लोकप्रिय यूट्यूब चॅनल। या योजनाखोर लोकप्रिय यूट्यूब चॅनलला आपण अद्यापही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। पहा, नमो शेतकरी योजनेचा हप्ता सकाळी 11 वाजता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे का? केंद्र सरकारचा पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अत्यंत महत्त्वाची योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत मी सांगितल्याप्रमाणे 7वा हप्ता देण्यात आलेला आहे। एकंदरीत 7 दुनी 14,000 रुपयाचा जो अर्थच आहे ते देण्यात आलेला आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राबवली जाते। आता या योजनेचा हप्ता आलेला आहे। आता लवकरच शेतकरी बांधवांच्या नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो वितरित केला जाऊ शकतो अशी शक्यता आता वर्तवली जात आहे। मुख्यतः आपण जर पाहिलं तर केंद्र सरकारची पीएम किसान योजना आणि राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनेचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती येत असतात। आता मुख्यतः राज्य सरकारचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। दरम्यान पडताळणी, ई-केवायसी, लाभार्थी संकेत गट, वेगवेगळ्या प्रकारच्या यामध्ये नियम सुद्धा पीएम किसान योजनेमध्ये आल्याच्या नंतर नमो शेतकरी योजनेमध्ये सुद्धा काही लाभार्थी वगळलेले आहेत। तर मुख्यतः पीएम किसान योजना अत्यंत महत्त्वाची आहे आणि नमो शेतकरी योजना पण राज्य सरकारची अत्यंत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यतः आपण जर पाहिली तर खूप चांगली ही योजना आहे। पण या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जो नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आहे तो लवकरात लवकर देण्यात यावा हीच विनंती। राज्य सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर 8वा हप्ता हा वितरित करण्यात यावा। धन्यवाद। जय शिवराय। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण करून घ्या।